आता सोलापुरात सलग 2 आमदार निवडून येत होते. त्यामध्ये सुभाष बापू देशमुख होते आणि विजयकुमार देशमुख साहेब होते. पण लोकांकडून काही प्रकारे म्हणजे अशी नाराजी आहे. म्हणजे सारखं आपण निवडून दिलं तरी जसे पाहिजे तसे कामं होत नाहीत, त्यांचं लक्ष नाही. मग आता नवीन आमदार देवेंद्र कोठे आलेत, मध्यमधून निवडून आलेत भरघोस मताधिक्याने. म्हणजे आताचं चित्र कसं आहे, म्हणजे वेळ काळानुसार आता काय, म्हणजे तुम्हाला काय वाटतं? काय नाही, आता मागील आमदार 4 वेळा निवडून आलेले आहेत. त्यांचं लक्ष म्हणजे त्यांनी कुठलाही विकास कामाला प्राधान्य आणि असं कधी केलेलं नाही आहे. आत्ता फरक त्यांचा काय, एवढा दिवस BJP मध्ये आमदार आहे, ते करतेतच म्हणून सांगत होते सगळ्यांना, म्हणून 4 वेळा निवडून आलेत. यावेळेस फरक का कळाला म्हणजे की मध्यला जे देवेंद्र दादा उभारल्यावरच त्यांना सगळ्यांना फरक दिसायला लागले की कोण काय काम करायला लागलेत, कोण काय काम करीनात. दादांनी अतिशय सुंदर काम आणि कुठलाही निधी मागे पडून त्यांच्यापासून ओढून आणून कामं करायला मार्गी लावा लागलेत. मग त्यांना त्रास व्हायला लागले. आता आम्ही एवढ्या वर्षात आम्ही कधी केलं नाही. आता ते साहजिक आहे. आता 100% भाजपला वाढवण्याचे बळ द्यायला लागलं म्हणजे की देवेंद्र दादा द्यायला लागले आणि त्यांनी पळायला लागला म्हणून आणि त्यांच्यात पण थोडा रोष निर्माण व्हायला लागले की आम्ही पण काय तर करायचं, नाहीतर पुढच्या वेळेस लोक आम्हाला दाखवतील जागा. त्यासाठी देवेंद्र दादा आला म्हणून सोलापूरकरांना खूप मोठी गिफ्ट मिळाल्यासारखं झालंय, हे मला असं वाटतंय. कुठल्या IT पार्कसाठी बांधू द्या, कुठल्या दुहेरी पाईपलाईनसाठी बांधू द्या, कुठल्या समाजासाठी लढू द्या, कुठल्या निधीसाठी, कुठलाही सोडत नाही दादानी. सगळ्यांना पकडून ते कोणचं पद्धत नाही घेऊन यायचं त्यांना चांगला माहीत आहे. कारण का तात्यांचे तालमीत शिकलेला माणूस आहे, त्याला काही वादच नाही. ते 100% आपल्या सोलापूरला नंदनच करते. ते बऱ्याच वर्षांनी आपण विमानाची प्रतीक्षा पाहिलं आणि अखेर विमान सेवा चालू झालेली आहे. आपण बघतो रोज आवाज येत आहे. काय वाटतंय, म्हणजे विमान प्रवास चालू झालं, मग कोणाच्या ह्याच्याने म्हणजे प्रयत्नातून झालेला आहे? देवेंद्र दादा. कसं? कारण पहिले स्टार्ट ज्यावेळेस आपलं साखर कारखान्याचं ज्यावेळेस तक्रार होते ते विषयीने सगळ्यांना पुढाकार घेतले, झाले विषय. मग ते नंतर ना पेंडिंग पडले गेले. ते पेंडिंग पडल्यावर मग ते तसंच सोडलं तर ते तसंच जाणार. मग देवेंद्र दादा आल्यावर त्याचं काम असं केलं की जे शब्द दिले लोकांना मी ते चालू करल्याशिवाय सोडत नाही. ते 100% त्याने करूनच दाखवलेत. त्यांनी जे शब्द दिले ते करूनच दाखवलेत, सोडले नाही ते. आणि कुठल्याही समस्या असू द्या आपल्या सोलापूरच्या, त्यांनी एकदा त्यांच्या पैसे गेला, देवयज्ञ घेत आहेत, आतापर्यंत कुठला आमदार घेतला नाही. जे लोकांना भेटी गाठी असतो तर खूप सुंदर नाही आणि लोकांच्या अडचणी एवढा लवकर फास्ट सुधारण करायला लागल्यात. लोक समाधान आहेत. मग दादांचं कौतुक 100% होणारच. कुठल्या तिथं आले की निराश होत नाही. ज्यावेळेस तात्यांसोबत जे लोक येत होते नुसतं गेले की तिथं काम होतं म्हणून अपेक्षा ठेवून येतात, आता ते परत 100% तात्यांच्या स्वरूपाने त्यांनी काम करते. कुठलाही व्यक्ती येऊ द्या, त्यांना खाली हात पाठवतच नाही. कुठला जात बघत नाही, भेद बघत नाही, कुठला काही बघत नाही. पहिला त्यांचं काम महत्व आहे, ते काम करून द्यायचाच प्रयत्न करतात. एक व्यापारी म्हणून विमान सेवेचा तुम्हाला फायदा मिळेल का? 100% मिळेल. 100%. कारण का आपल्याला कुठला ऑर्डर आलाय तर मला जायचं जर असेल, मी टीम पाठवले, अजून मला जर इमर्जन्सी काय असेल तर मी त्याच्यानं फास्ट जाऊ शकतो. माझं काम एकदम इझी होऊ शकतं. जे 2 दिवस मला येत जायला लागेल तर ते एकदम मला सोपं होतं. राज्यात महायुती सरकार आहे, म्हणजेच शिवसेना, राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि भाजप. तर आता महापालिकेच्या निवडणुकीसाठी स्वबळावर लढत आहेत. म्हणजे भारतीय जनता पार्टी स्वतंत्र आणि शिंदे गट स्वतंत्र आणि समोर आहेत महाविकास आघाडी. याकडे कसं बघताय तुम्ही? यश येईल का पुन्हा एकदा? 100% भाजपला यश येणारच. कारण का तिथं देवेंद्र दादांनी सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे, सोलापूरकरांना एक उत्सव जागृत केलेत की या माणसाला आपण निवडून दिला तर त्यांनी काय तर अजून बदल करणार. म्हणून ते दृष्टिकोननी यावेळेस पूर्णच बदल होणार. लाडक्या बहिणींना
सरकारकडून दर महिन्याला 1500 रुपये मिळतात. आपल्याला काय वाटतं की सरकारकडून म्हणजे भाजपा सरकारकडून एखादं म्हणजे दिशाभूल करायचा प्रयत्न आहे का, किंवा काही प्रकार म्हणजे एका प्रकारचं म्हणजे आमिष दाखवतात का, काय वाटते तुम्हाला? बिलकुल नाही. जे पहिले स्टार्ट नेता लोकांपाशी जे जात होतं ते डायरेक्ट आपले यांच्यापाशी चालले. निधी लोकांना देत होते, ते लोकांनी ज्यावेळेस निधी कोणाला कुठं कसं द्यायचं ते कळत नव्हते. म्हणून आता हे डायरेक्ट जे केलेलं आहे जनतापाशी जे महिलांपाशी देत आहेत, तर अतिशय सुंदर काम आहे त्यांचं. हे मला 100% वाटतं. कारण का तुम्ही कुठलंही काय केलं तर कोणाला दिसत नव्हतं. कोणाला पहिले स्टार्ट काँग्रेस काळात कुठलाही निधी असू द्या, कुठलाही काही मंजूर केलं तिथं माहीत पण झालं नसतं. आता लोकांना कळायला लागलंय, डायरेक्ट त्यांच्या घरात त्यांचं काम केलेलं पावती मिळायला लागलाय. लोक समाधान आहेत, म्हणून तर एवढा भरभरानी मतं देऊन विजय केले त्यांनी. अच्छा, सध्याचं सरकार जे विविध योजना अंमलात आणतायत त्यांनी, मग आता त्यांचे विरोधक म्हणतात की योजना हे पहिल्यापासूनच होते, फक्त त्याचं नाव बदलण्यात आलेलं आहे, त्यात काय मोठी गोष्ट आहे, याबद्दल काय म्हणतो? मग फरक लोकांनी दाखवलेच. आता लोकांनी का बदल केले तुम्हाला? तेच तुमचा योजना तेच असतील, सगळ्या तेच असतील, मग लोकांनी का नाकारले तुम्हाला? तुम्ही ते सुविधा देता म्हणूनच देत नाही म्हणून तर तुम्हाला नाकारलेत. यांचा फॅसिलिटी आवडल्या. आता 10 वर्ष सत्ता म्हणजे पहिल्याच 5 वर्षातच बाहेर हाकलून दिले असते. यांचं जरा नाही हे झालं तर. त्यांचं काम आवडलं लोकांना. त्यांनी जे करायला लागले चांगल्या पराने करायला लागले. जे गोरगरिबांना काय पहिला दिसत नव्हतं ते सगळं दाखवायला लागलेत त्यांनी. ते समाधान आहे सगळं, म्हणून तर यांना परत निवडून दिलेलं आहे. तुमच्या आयुष्याप्रमाणे आता तुम्ही म्हणताय महापालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकणार, म्हणजे भाजपा सत्तेत येणार असं तुम्ही म्हणताय. मग आता सोलापूरचा विकास कशा पद्धतीने होईल पुढं?